नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही दीपकला भेटायला जेलमध्ये आलेली असते आणि नंदिनी आल्या आल्या दीपकच म्हणतो, मला माहिती आहे तू इथं का आली आहेस. तुझ्या लग्नातनं वसू मॅडमनी मला किडनॅप करायला लावलं, हे तुला ऐकायचं आहे ना आणि हे तुझ्या घरच्यांना सांगायचं आहे ना. हे सगळं ऐकून आता नंदिनी शॉक झालेली असते की मला काय बोलायचं हे याला आधीच कसं कळलं. कारण की नंदिनीला हे माहीत नसतं की ती यायच्या आधी इथं वसुधा येऊन गेली आहे ते. नंदिनी 2 मिनटं पूर्णपणे शॉक होऊन जाते की हा दीपक असं कसं बोलतोय आणि नंदिनी पूर्णपणे गप्पच बसून जाते. तेव्हा ती दीपकला विचारते, 1 मिनिट थांब, तुला कसं कळलं की मी तुला हे बोलायला आले आहे. तेव्हा दीपक 2 मिनटं शांत होतो आणि दीपक मग सगळं नंदिनीला सांगतो की तुझ्या आधी येऊन वसू आत्या येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी मला सगळं सांगितलं आहे. त्यांनी पण मला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला, पण याच्यात माझा काय फायदा आहे. मी का तुम्हाला मदत करू, तुमच्यामुळे मी जेलमध्ये आहे आणि मी आता तुला मदत करायची का, असं तो नंदिनीला बोलत असतो. तेव्हाच इकडे आता काव्या वसू आत्याला म्हणत असते की नंदिनीने जर कोणता पुरावा आणला तर अवघड होईल आई. तेव्हाच वसू आत्या म्हणते तिच्याकडे फक्त 2च एक्के आहेत, एक म्हणजे पियू आणि दुसरा म्हणजे दीपक. आता ह्या दोघांमध्ये ते कोणाला आणलं तरी, कारण की मी विक्रमला माझ्याकडून करून घेतलं आहे, त्या दोघांनाही आणलं तरी मी ते खरं आहे हे सगळ्यांना दाखवूनच देणार नाही. आता हे दोघींचं बोलणं कोणीतरी ऐकलेलं असतं. आता हे ऐकणारी तिसरी व्यक्ती कोण असेल. आणि इकडे जीवा नंदिनीबद्दल खूप ठाम विश्वास दाखवत असतो मानिनीला सांगत असतो, नंदिनी अशी आहे ना की अंधारात पण तिची सावली खरी आहे हे भासवून देते आणि नंदिनी खोटं बोलत नाही हे तर कन्फर्म आहे आणि नंदिनी फक्त बोलत नाही तर करून दाखवते. हा जो विश्वास नंदिनीबद्दलचा जीवाच्या डोळ्यातला पाहून मानिनीला खूप बरं वाटत असतं. जीवा आता आजकाल नंदिनी बरोबर चांगल्या वागायचा खूप प्रयत्न करत असतो, हे मानिनीला चांगलंच दिसत असतं. आता हळूहळू का होईना पण ह्याच्या संसाराला व्यवस्थित सुरुवात झालेली असते. इकडे दीपक हा नंदिनीशी बोलत असतो आणि बोलता बोलता तो तिला एक ऑफर देतो, ओके मी तुझ्या बाजूनी बोलेल आणि मी सांगेल मला हे सगळं कोणी करायला लावलं आहे, पण तुला माझ्यासाठी एक करावं लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, तुला माझ्यावर केलेली केस माघार घ्यावी लागेल आणि मला इथून सोडवावं लागेल, तरच मी तुझ्या बाजूनी बोलेल, असं तो नंदिनीला बोलत असतो. नंदिनी आता खरंच दीपक विरोधात केलेली केस मागे घेईल का हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.